अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. तारक संजीवनी. जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. खरं तर हे गाणं ऐकल्यानंतर उगाच इंट्रोडक्शन का म्हणून द्यायचं असं वाटत असेल, पण हे फार कमाल कलाकार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं तुमची नवरात्री कमाल केली आणि आज आम्ही त्यांनाच भेटायला इकडे आलो. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजवर. आणि आम्ही तुमचे व्हिडिओज बघतोय. आम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही प्रत्येक व्हिडिओ हा फार वेगळा करताय आणि नवरात्रीच्या निमित्ताने करताय. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा जो व्हिडिओ करण्याचा सिलसिला जो सुरू झालाय आणि तुमचा जो बँड सुरू झालाय, सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या व्हिडिओविषयी बोलूया. म्हणजे जे तुम्ही आता टाकताय, तर त्याची कॉन्सेप्ट कधीपासून सुरुवात झाली की आपण असं असं केलं पाहिजे? ॲक्च्युली डोक्यात होतंच डेफिनेटली की काहीतरी नवीन केलं पाहिजे. तर आम्ही सगळ्यांनीच एकदा विचार केला की म्हणजे काय करता येईल नवरात्रीसाठी. तर 9 देव्या 9 दिवस. तर आम्ही म्हणलं की आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह करूया. आम्ही लँग्वेजेस सुद्धा इन्कॉर्पोरेट केलंय, काही स्तोत्र इन्कॉर्पोरेट केल्या. आता आपण ऐकली ती आरती आपण आपल्या ओरिजिनल कंपोजिशन रविराज कोलसरकर जे आमचे डिरेक्टर आहेत त्यांनी केली आहे. सो आम्ही सगळ्यांनीच ऍक्च्युली विचार करून हे म्हणलं की आपण आता काहीतरी इनोव्हेटिव्ह करूया. बँड आपला आहे इनोव्हेटिव्ह, सो आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह करूया. पण आपला बँड आहे, आपण काहीतरी गाणी केली पाहिजेत, पण ह्याच्यामध्ये सगळं लँग्वेजला इन्कॉर्पोरेट करणं, सगळ्याला इन्कॉर्पोरेट करणं वॉज दॅट व्हेरी स्पेशल बिकॉज आपण काहीतरी वेगळं करू पाहतो आणि लोक तसेच वेगळा रिस्पॉन्स देतात. डेफिनेटली. कारण आज आपण भारतात राहतो. भारत हा जे एक प्रतीक आहे की इतक्या सगळ्या भाषा, इतक्या सगळ्या संस्कृती, डायव्हर्सिटी आपल्या भारतात आहे. तर वाय नॉट. आणि नवरात्री ह्याच्यापेक्षा जास्त चांगला ओकेजन किंवा जास्त चांगला प्रसंग आपल्याला कुठला मिळू शकतो. त्यामुळे आणि प्रत्येक जसं तुम्ही बघाल बंगालमध्ये सुद्धा देवी पूजा ही पूजो ज्याला म्हणतात दुर्गापूजो ती केली जाते. आपल्या युपीमध्ये छठ पूजा केली जाते. सो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या देवांची पूजा ही केली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या भाषा करणं आणि तशी आमचा बँड तुम्ही बघाल तर वर्सटाईल आहे. सो त्यामुळे सुद्धा वाय नॉट. पण सर या गोष्टीनुसार या सगळ्यांना एकत्र आणणं हा तुमचा बँड निर्माण पहिलाच होता. त्या निर्माण असलेल्या बँडचं आपण काहीतरी स्पेशल करून लोकांना काहीतरी नवीन देऊया, हा जो कॉन्सेप्ट आहे तो फार कमाल आहे. आता जो इंस्टाग्रामवर लोक रिॲक्ट करतात तुम्हाला, तुम्ही पाहत असाल, तुम्ही वाचत असाल, हाऊ इज इट फिलिंग ऑल टुगेदर? खूप छान वाटतंय. खरं तर थॉट हाच होता की काहीतरी वेगळं करायचं आणि रॉ ठेवायचं. म्हणजे आजकाल आपण बघतो की आधी प्रोसेस होतात, गाणी मिक्स मास्टर वगैरे केली जातात, बॅलेन्सिंग वगैरे होतं प्रॉपर, आणि मग ते व्हिडिओ शूट केलं जातं वेगवेगळ्या अँगलनी. आम्ही फक्त ते एकाच अँगलनी शूट केलंय आणि हे सगळं लाईव्ह आहे. फक्त ट्रॅक जे आहेत ते कुठून पण यूट्यूब किंवा कुठून आपण घेतले नाही आहेत, ते स्वतः बनवलेले आहेत. म्हणजे गाण्यानुसार आधी आपण त्या गाण्यावर विचार केल्यानंतर एक प्रॅक्टिस होते आमच्यात. जस्ट हार्मोनियमवरती गाणी सेट केली जातात, बाबा आपले पार्ट्स काय असतील, कोणी काय म्हणायचे, आणि त्याच्यानंतर मग आपण ते सगळे ट्रॅक्स स्वतः बनवतो आपण. आणि एकूण एक गोष्ट त्याच्यात सगळ्या गोष्टी केल्या जातात की कॉर्ड्स काय असतील किंवा त्याची हार्मनी काय असेल, टोन कुठले वापरायचे, आणि त्यानुसार हे लोक लाईव्ह परफॉर्म करतात, लाईव्ह गातात. आणि हे वन टेक आहे सगळं, ह्याच्यात कुठेही रिटेक नाही झालेलं आहे. आपण नेहमी असं म्हणतो की लोक सिनेमे करतात, पण सिनेमा जोपर्यंत प्रेक्षकांना पोहोचत नाही त्या सिनेमाचा काय अर्थ नसतो. त्यामुळे आपण परफॉर्म करतोय आणि आपण सगळे तुम्ही एकत्र परफॉर्म करतोय, ही तुमची गँग विषयी आपण बोलूच, पण आपण परफॉर्म करतोय आणि लोक तसेच चांगले रिॲक्ट करतायत, याबद्दलचा आनंद जास्त आहे तुझा कलाकार म्हणून? डेफिनेटली ह्याचा आनंद तर म्हणजे एखाद्या कलाकाराला अप्रिसिएशन व्यतिरिक्त काय हवं असतं की म्हणजे आपण हे जे करतो ही कला आपण त्यांच्यासाठीच सादर करतो. की म्हणजे एक कलाकाराची ही एक भूकच असते की म्हणजे
मी काय जे एंटरटेन कोणाला करण्याकरता जर मी आनंद देऊ शकत असेल त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नसतं. आणि संगीत ही अशी कला आहे की म्हणजे रोगांना सुद्धा बरं करतं. तर म्हणजे आपण त्यांना एक काय म्हणतो त्याला एक हॅपीनेस देऊ शकतो किंवा एक कोणाला असं स्माईल सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर जर येऊ शकते तर त्याच्यापेक्षा म्हणजे ग्रेट काहीच नाहीये. आणि ती संगीत ही कला तेवढीच डिफिकल्ट पण आहे. म्हणजे गाण्यासाठी असू दे ना तर शिकवण्यासाठी असू दे किंवा काही असू दे. वेदाशी जेव्हा बोललो तर मला फार वेगळं वाटलं की कोणीतरी एक नवरात्री काहीतरी वेगळा प्रयत्न करू पाहत आहे. जे आर्टिस्ट आहेत जे कदाचित एक एक व्हिडिओ केले असतात त्यांना काही फरक नसता पडला एकत्र करण्याचा, पण एकत्र येणं ते येणं एकत्र त्याच्यानंतर तो व्हिडिओ करणं आणि तो व्हिडिओ चांगला निर्माण होणं. काय काय रिॲक्शन मिळाले वेदा या सगळ्यांमधून तू सांगू शकतेस का? पहिली गोष्ट तर आम्ही इतका मोठा प्रतिसाद तर एक्सपेक्ट केला नव्हता. वी डिड नॉट गो इन टू इट थिंकिंग की अच्छा आपल्याला असे पण रिॲक्शन्स मिळतील. आम्ही खूप एका आय डोंट नो स्वतःसाठी आणि लोकांना काहीतरी द्यायचं आहे त्याच्यासाठी केलं. पण जो रिॲक्शन आम्हाला जी मिळाली आहे, जो रिस्पॉन्स मिळाला आहे आणि अजून पण मिळतोय विच इज व्हेरी क्रेझी आणि वी आर व्हेरी हॅपी अबाउट इट. आणि खूप मजा येते लोकांचे छान छान कॉमेंट्स बघून. पण एकत्र येणं हे किती महत्वाचं आहे तुम्हा सर्वांचं? विच वॉज द मोस्ट डिफिकल्ट सॉन्ग टू सिंग आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्याकडून हे काहीतरी भारी झालेलं आहे, हे गाणं सगळ्यात चांगलं झालं जर तुला सिलेक्ट करावं लागलं तर? बापरे डिफिकल्ट. मी असं म्हणेन की रविराज दादा करून घेतो आमच्याकडून सगळं त्यामुळे पण मला असं वाटतं की जी बंगाली किंवा अशी जी गाणी होती की जी वेगळ्या भाषेतली होती, म्हणजे मराठी आमच्या सगळ्यांचीच मातृभाषा असल्यामुळे त्यात थोडे कम्फर्टेबल जास्त असतो आपण. पण जेव्हा वेगळी भाषा असते त्याचे चॅलेंजेस एक वेगळे असतात की उच्चार बरोबर आले पाहिजेत आणि मग त्यात जेव्हा हार्मोनीज येतात त्यामुळे ते थोडंफार आम्ही छान प्रॅक्टिस करतो, त्याची जास्त प्रॅक्टिस करतो. प्रेक्षक बघू शकता तर आम्ही आज पण त्यांना असं स्क्वीज केलेलं आहे एका ठिकाणी. ते अजूनही झाले नाहीयेत पण एकत्र ते उभं राहणं त्याच्यात पण एक मला वाटतं एलिमेंट आहेत. जेव्हा तुम्ही एकत्र उभे राहता, तुम्ही बसता, तुम्ही कुठल्या वेळेला तुम्ही पुढे असता, कुठल्या वेळेला तुम्ही पुढे असता, तर इज शूटिंग फन ऑल टुगेदर यावेळीचं? येस ॲब्सोल्युटली. कारण एक चांगली गोष्ट इकडे सगळ्यांमध्ये ही आहे की एकमेकांचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. त्यामुळे असं कोणाच्याच मनात येत नाही की तू का अशी आहे, मी का पुढे नाही आहे, तू का मागे. तर ते खूप सोपं जातं. आणि म्हणजे रविराज दादा जसे पार्ट्स वगैरे आम्हाला देतो तर वी आर हॅपी की हा माझा पार्ट आहे, मला हा करायचा. ह्याच्यामध्ये कोणाच्या मनात अशी भावना देखील येत नाही की नाही हिला खूप चांगला दिलाय मला नाही दिलाय. तर त्यामुळे ना आमचं बॉन्डिंग खूप चांगलं झालंय. म्हणजे हे प्रत्येक व्हिडिओमध्ये देखील दिसून येतं की एकत्रित येऊन आम्ही सादरीकरण करतो, ते दिसतंय. नवसाला पाव देवी माझ्या, हाकला धाव देवी माझ्या, अंतरी धाव तू, काम क्रोध परतुनी लाव तू, काम क्रोध परतुनी लाव तू, देवी माझी पाल कर नाव तू. यल्लम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर, निवदाची भाकर दावितीही जमल्या गले कर. हे पुनवचा चांदवा देवीचा ग मायेचा बाजार, आई तुझा मायेचा बाजार, जागर ह्यो भक्तीचा सागर. सगळं टीम निर्माण होते, बँड निर्माण होतो, पण खऱ्या अर्थानं बँडला ओळख कधी मिळते जे ती तुमच्यापर्यंत पोहोचणं आणि ती ओळख ह्या लोकांना मिळालेली आहे. खरं तर आपण नेहमी आता बोलतो, आता आपण नवरात्रीच्या गप्पा मारतो आणि आपण तुमच्या बँडविषयी आता बोलूया. हा बँड कधी निर्माण झाला त्याच्याविषयी आपण बोलूया. लेट्स स्टार्ट रविराज तुमच्याबरोबर. कधी निर्माण झाला? कारण आम्हाला कळलं की एका रियालिटी शो मध्ये हा बँड पहिल्यांदा परफॉर्म तुम्ही लोकांनी केलेला, राईट? जवळपास 6 वर्ष झाली या बँडसाठी. आणि त्याच्या आधी पण एक संगीत सम्राट मराठी चॅनलवरनं आपण आलो होतो लोकांपर्यंत. तेव्हा दंगल गर्ल्स हे त्या टीमला नाव होतं. आणि बेसिकली सगळे कोकणातले म्हणून ज्यावेळेला आपण हिंदी रियालिटी शोमध्ये गेलो रायझिंग स्टारला, तर तिकडे चॅनलनीच आपल्याला हे नाव दिलं की कोकण कन्या म्हणून. ही म्हणजे एक टीम तुमची होती. आता आय थिंक इट्स लाईक अ फॅमिली. तर हा एकत्र फॅमिली ही काय जमली, कसं काय तुमची पट्टी जमली? ऍक्च्युली आमच्या वाईब्स जुळल्यात. म्हणजे ते खूप इम्पॉर्टंट असतं जेव्हा 6 मुली एकत्र असतात. तेव्हा वाईब्स जुळणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्याच्यामुळे आमच्या 6 जणींच्या म्हणजे ऑफकोर्स खटके उडतात, डेफिनेटली उडतात, पण ते तितक्याच पटकन जेव्हा आपण एकत्र येतो की अरे चल रे जोड जाऊ दे, ठीक आहे, इट्स ओके, आपण इथे काय करायला आलोय. आणि जेव्हा आमचं गाणं आय डोंट नो
तुम्ही पण रसिका प्रेक्षकांनी ऐकलं असेल तर ते अजिबात नाही जाणवत, की समजा अगदी काही उडलं जरी असेल तरी ते नाही जाणवत आणि ते खूप छान आहे, त्याच्यामुळे मजा येते. मोर दॅन गाणं इज इंटेग्रिटी, प्रामाणिकपणा. आणि हा प्रत्येक व्यक्तीमध्ये हा जो सचोटीने जो एक मेहनत करतोय आणि नुसतं येऊन गायचं आणि नाही, जीव ओतून जे गाणं आम्ही करतो. म्हणजे असं होतं ना की मी जेव्हा तुम्ही गात असता तेव्हा समोरच्यापर्यंत पोचतच ते, पण तुमच्या स्वतःच्या अंगावर शहारा आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथे मी नाहीये कोणी, आम्ही होत. म्हणजे कोणीही बोलताना असं मी असं कधीच करत नाही. आम्ही, आमचा बँड, आणि ही सगळ्यात मेन USP आहे. जेव्हा आपण एकत्र गातो त्यावेळेला माझा आवाज कसा पोचला पाहिजे ह्याच्यापेक्षा आमचा आवाज कसा पोचला पाहिजे, आणि तो म्हणजे एकत्र. कारण आम्ही 6 जणी गातोय, आमच्या प्रत्येकीची टोनल क्वालिटी एकदम ऑपोजिट आहे. म्हणजे कोणाचं असं कनेक्शन नाहीये कोणाशी. कोणाचा बेस आहे तर कोणाचा मिडिश आहे तर कोणाचा हाय आहे. सो ती इतकी वेगळी आहे टोनल क्वालिटी, पण ऐकू येताना जर तो एकच येत असेल ना तर ती आमची USP. महिने झाले आम्ही भेटलोय. आय थिंक इट्स बिन हाफ अ इयर आय गेस. आणि रविराज दादाच्या अंडर पहिल्यांदाच म्हणजे मी दादाला पण भेटले आणि इतक्या सगळ्यांना भेटले, काही लोकांना आधी भेटले होते. बट जे बॉन्ड झाले फर्स्ट ऑफ ऑल जे आता हिनी सांगितलं, बट त्याच्यासोबत आम्ही एकमेकांकडून पण खूप शिकलो. रविराज दादानी तर आम्हाला खूप ट्रेन केलंय ऑफकोर्स, बट एकमेकींकडून पण जसं दीप्तीताईकडून काहीतरी शिकले, अरुंधतीकडून काहीतरी शिकले, संचिताकडून शिकले. तर असं आम्ही एकमेकींकडून पण शिकत असतो, विच इज अ ग्रेट पार्ट ऑफ बिंग इन अ ग्रुप, बिकॉज तुम्ही एकमेकांना हेल्प करताय ग्रो व्हायला. मला साधारणपणे 1-1.5 वर्ष झालं मी रविराज दादा बरोबर या बँड बरोबर जोडली गेली आहे. तर तेव्हापासून आपलं वाटतच होतं, पण जसं दादा म्हणाला अजून छान छान ऍड होत गेले. आणि मला असं वाटतं की आता जो हा ग्रुप आहे, जसं ह्यांनी सुद्धा सांगितलं की काय गरजेचं असतं, तर एकत्र येऊन ती वाईब जुळणं आणि ते कुठेतरी झालंय. आणि आता इतके आम्ही शोज करतो किंवा एकत्र भेटून ब्रेनस्टॉर्म करत असतो, काय काय छान छान क्रिएटिव्ह करत असतो. आणि रविराज दादाचा कायम प्रयत्न असतो की काहीतरी युनिक करायचं आणि ते आमच्याकडून करून घ्यायचं. तर ते सगळं जेव्हा ती जी प्रोसेस आहे ना, तेव्हा मला असं वाटलं हळूहळू आम्ही एकत्र अजून येत गेलो, आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो. म्हणजे आता मी अरुंधतीला ओळखायचे, तिच्या थ्रू मी इकडे आले. मग असं वाया असं होत होत हा एक ग्रुप बनलाय, पण तो आता इतका चांगला बनलाय की म्हणजे वाटतच नाही की हा मी तुला ओळखत नव्हते वगैरे असं. आता इतकं आम्ही मायन्यूट डिटेल्स एकमेकांचं ओळखतो की कोणाला काय आवडतं, कोणाला मेकअप आवडतो, कोणाला कसं आवडतं काय, म्हणजे इतकं आम्ही एकमेकांना ओळखतो. आणि आय थिंक ती एक खूप चांगली गोष्ट आहे एका ग्रुपमध्ये असणं, की एक बॉन्डिंग असणं गरजेचं आहे. आणि सर्वप्रथम इथे कोणालाही इगो ही गोष्ट नाहीये, आणि त्यामुळेच आम्ही एकत्र काम करू शकतो. नाहीतर इगो असेल तर कठीण आहे. तर पण तो शब्दच नसल्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलूच नको. पण खूप भारी आता वाटतं की आता कोणतं गाणं आहे, लेट्स टेक वन मोर सॉन्ग आणि मग आपण कन्क्लुजन करू. सैयर मारी सैयर रे हिचलई गरबे घुमो ढोलिडाला ढोल वाग्या डम 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 डमकडम ढोलिडा डम डम डमक बाजे ढोलिडा डम डम डमक बाजे ढोलिडा डम डम डमक बाजे नाच नाच रे ढोल पे हवा हे हे ढोलिडा डम डम डमक बाजे ढोलिडा डम डम डमक बाजे. पल 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 बीता जल जल नाचे अब चल आजा रे थर 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 हा कापे डर डर हा डर डर जी से डर अब ना. बाहों में बोला बोला रे बोला मोरे बदला रे दिल का भूगोल. नगाड़ा संग ढोल बाजे धाय धाय धम धम धाय. नगाड़ा संग ढोल बाजे धाय 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 धम धाय. हे धिन तड़ाक आजा उड़ के सराट पैरों से बेड़ी जरा खोल. नगाड़ा संग ढोल बाजे धाय धाय धम धम धाय. नगाड़ा संग ढोल बाजे धाय 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 धम धाय. पण आज गप्पा मारताना मला खूप भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर. पण
आता नवरात्री आहे, त्यामुळे काही प्रश्न तुम्हाला मी विचारेन. आपण नेहमी असं म्हणतो की ॲज अन आर्टिस्ट आपल्याला कुठं ना कुठेतरी पोचायचं असतं. मी त्याच्यात मेल आणि फिमेल आर्टिस्ट बिलकुल करणार नाही, कारण आर्टिस्ट इज अन आर्टिस्ट, तो मेल फिमेल काही नसतो. तुम्हाला काय स्वप्न आहे की तुमचं हा ग्रुप कुठपर्यंत पोहोचला पाहिजे? जसं सरांनी सांगितलं की ट्रॅव्हल अनेक लोक करतात, पण लोकांच्या मनात घर करणारं खरा आर्टिस्ट निर्माण तो खूप वेळानंतर होतो. तुम्हाला तुमच्या ग्रुपबद्दल ॲज युअर आर्ट तुम्हाला कुठपर्यंत पोचायचं असं स्वप्न आहे या ग्रुपला घेऊन, स्वतःला सुद्धा, या नवरात्रीच्या निमित्तानं? स्काय इज द लिमिट, दॅट शुड बी द आन्सर. ॲक्च्युली आमच्या ग्रुपचा मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारला होता की USP काय आहे. पहिली गोष्ट तर सगळं ओरिजिनल आहे. दुसरी गोष्ट इतक्या म्हणजे इतकी वर्सटॅलिटी आहे. काही गाण्यांमध्ये सरगम आहे, काही गाण्यांमध्ये हार्मोनीज आहेत. जसं गाणं आहे त्याला जे काही शोभेल किंवा त्या गाण्याला जे साजेचं आहे तो पूर्ण विचार करून ते गाणं क्रिएट केलं जातं आणि त्यामुळे ते आज लोकांपर्यंत पोहोचतंय. नाहीतर आजकाल नुसतं हार्मोनीज करून गाणारे भरपूर ग्रुप्स आहेत तसं बघायला गेलं तर. पण हे गाणं समजून घेऊन त्यावर काम करून पुढे ते नेणं हे फार महत्वाचं आहे. सच्चा प्रयत्न ज्याला आपण म्हणतो ते एक गोष्ट. त्यामुळे आम्हाला असं हवंय की जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकू. फक्त भारतात नाही, फक्त महाराष्ट्रात नाही, तर जगभर एक आम्हाला जर पोचता आलं तर आम्हाला खूपच आनंद होईल. जसं ताई म्हणाली तसं ओरिजिनल गाणं हे सगळ्यांच्या मनात असतंच घर करून, पण त्या ओरिजिनल वाईबला किंवा त्या ओरिजिनल सोलला धक्का न लावता, हात न लावता, जेव्हा आपण काहीतरी नवीन वेगळं क्रिएट करतो आणि ते लोक तितकंच मे बी एक पैसा त्याहून थोडं जास्ती अप्रिशिएट करतात आणि म्हणतात की हे ओरिजिनल पेक्षा पण खूप छान आहे आणि आम्हाला आवडलंय. सो ते म्हणजे डेफिनेटली वी डिझर्व इट की इंटरनॅशनली शोज डेफिनेटली वी शुड डू इट. परत पसरवायचं की असा पण एक असू शकतो. कारण का आज आपण बघतो की म्हणजे वेस्टर्न कल्चर आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स ते चांगल्याच गोष्टी आहेत. म्हणजे आपण पण त्या आपल्या हार्मोनीज वगैरे हे आपण वापरतो, पण आपली जी संस्कृती आहे ती आपण जगभरात म्हणजे आता बाहेर शोज होतात आपण पण बघतो ते त्याची म्हणजे खूप लोक खूप चांगल्या पद्धतीने करतात, पण सगळेच चांगल्या पद्धतीने करतातच असं नाही. पण आमची ही इच्छा आहे की एकदा जर आपण तिथे त्या लेवलला गेलो तर आम्हाला नक्की खात्री आहे की फक्त कोकण कन्याच नव्हे तर भारताचं नाव पण तिकडे लोक आदराने घेतील की यार इंडियातून हा एक ग्रुप आला होता आणि काय कमाल हे लोक आहे. खरं तर मी मम म्हणेन, सगळे जे म्हणाले त्याला, पण सांगायचंच झालं तर काय म्हणतात, दादा म्हणाला तसं भारताला रिप्रेझेंट करायला आवडेल थ्रू दिस ग्रुप. आम्हाला प्रत्येकाच्या मनात जाऊन बसायचंय आणि तिकडे छान घर बनवायचंय. सो दॅट सगळ्यांना आम्ही असंच एंटरटेन करत राहू आणि लोकांना इतकाच आनंद देतो. मी एवढंच म्हणेन जसं बॅकस्ट्रीट बॉईज वगैरे असे बँड्स आहेत तसा कोकण कन्या बँड व्हायला हवा, की जगभरात सगळ्यांना माहिती पाहिजे की हा कोकण कन्या बँड आमच्या कंट्रीमध्ये येतोय. सो माझं तरी इच्छा आहे की तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. जगभरातल्या प्रत्येक माणसापर्यंत तो पोचावा, कारण गाणं खूप सगळेच लोक ऐकतात, पण ते जेव्हा ऐकतात त्यावेळेला एक सिंगल व्यक्ती ते गात असते. आम्ही 6 जणी ते एक गाणं परफॉर्म करतो, त्याच्यामध्ये हार्मोनी हा जो प्रकार आहे तो नॉर्मल म्हणजे कॉमनरला माहितीच नाहीये की हार्मोनी हा काय प्रकार असतो, की बाबा एक गाणं एक ओळ चालू आहे आणि त्याच्या बरोबरीने अजून तीच ओळ 3 वेगवेगळ्या स्वरांमध्ये चालू आहे किंवा 2 वेगळ्या स्वरांमध्ये चालू आहे. हा कान लोकांचा तयार व्हायला पाहिजे आणि अशा सगळ्या लोकांपर्यंत हे पोचलंच पाहिजे की हे हार्मोनी आहे, की ह्याला हार्मोनी म्हणतात. नाहीतर गाणं सगळेच गातात किंवा सगळेच ऐकतात, हा लोकांचा आवडता छंद आहेच आहे, पण हे प्रत्येक जगातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचलं पाहिजे आणि ते खरंच पोहोचेल आणि ते पोचावं हीच इच्छा आमची. खूप खूप धन्यवाद आमचे गप्पा मारला. सांगत आपण तुमच्याच गाण्यापासून करूया, पण मला खरं असं वाटतं की आम्ही 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम केले आणि तुमचा कदाचित 8वा किंवा 9वा हा कार्यक्रम आम्ही करतोय. आम्ही प्रत्येक कार्यक्रमात तीची गोष्ट केली आहे, म्हणजे प्रत्येक तीची गोष्ट आम्ही करतो. पण इकडे तुम्ही जरी 6 जणी असलं आणि सर सुद्धा असेल, तुमचे 6 जणींची ती वेगळी असेल तरी तुमचं ती एक आहे असं मला खरंच आज वाटलेलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस अँड गिव्हिंग अस टाइम. आणि आता सांगत आपण तुमच्या गाण्यापासूनच करूया. अंबाबाई गोंधळाला ये, तुळजामाई गोंधळाला ये, अंबाबाई गोंधळाला ये, गोंधळाला ये, तुळजामाई गोंधळाला ये. अग धावाई ठाई ठाई दैत्य मातला, अन संपू देत गाळ दुष्ट बंधनातला. अग धावाई ठाई ठाई दैत्य मातला, अन संपू देत गाळ दुष्ट बंधनातला.
Thank you.